खूप दिवस झालं अतुल आणि अर्जुनची नेहाची कॉमेडी ऐकली नाही ना. तर आजचा एपिसोड वाटलं थोडासा कॉमेडी बनवावा आणि चला तर एन्जॉय करूया आजचा फुल कॉमेडी एपिसोड. मग इकडे अर्जुन आणि अतुल आज एका नव्या हॉटेलमध्ये गेले होते आणि मीटिंगनंतर दोघे एकत्र बसून हातात ग्लास घेऊन दोघांच्या गप्पा सुरू होत्या. रात्र बरीच झाली होती तरीही घरी जाण्याची दोघांनाही शुद्ध नव्हती. इतक्यात अतुलचा फोन वाजला आणि त्यानं बघितलं. नेहाचा फोन होता आणि अतुलनं अर्जुनला शांत केलं आणि फोन घेऊन म्हणाला, "यस डार्लिंग, काय म्हणतेस, बोल ना." नेहमीप्रमाणे नेहा कमरेवर हात देऊन म्हणाली, "अतुल, कितवा पेग आहे हा?" आणि अतुल आता बोटं मोजत होता. त्याचे एकूण 4 बोटं वर आली आणि आता तो 4 पेग सांगेल की काय म्हणून अर्जुननं गुपचूप त्यातली 2 बोटं खाली केली आणि 2च बोटं वर ठेवली आणि नजरेनं खुणवून म्हणाला, "आता सांग." आणि अतुल म्हणाला, "नेहा डार्लिंग, फक्त 2रा पेग आहे." आणि नेहासुद्धा खूप पुढची, तिला बरोबर माहीत असायचं अतुलकडून खरं कसं काढून घ्यायचं. आणि त्याची घसरलेली जीभ बघून नेहा म्हणाली, "नाही अतुल, हा तुझा फक्त 2रा पेग नाही, हा तुझा 6वा पेग आहे अतुल." अशी ती त्याला दम देऊन म्हणाली आणि अतुल म्हणाला, "नेहा, तुझी शपथ, 4था पेग आहे." आणि अर्जुन सरांनी मारला डोक्यावर हात आणि म्हणाले, "डफर कुठला, स्वतःसाठी स्वतःच्या हाताने खड्डा खोदला." आणि मग नेहा म्हणाली, "अतुल, मग आधी खोटं का बोलला? तू घरी ये, दाखवते तुला. माझ्याशी खोटं बोलतोस?" आणि अतुल म्हणाला, "सॉरी ना नेहा, अगं मी पिल्यावरच तुझ्याशी खरं बोलतो." आणि आता अर्जुन सरांनी पुन्हा डोक्यावर हात मारला आणि म्हणाले, "मर गया अतुल, तू अब बहुत सस्ते में गया रे. नेहा आता तुला सोडणार नाही." आणि नेहा म्हणाली, "म्हणजे जेव्हा तू ड्रिंक करत नाहीस तेव्हा रोज माझ्याशी खोटं बोलतोस का? मग अतुल, मला सांग, तुझ्या किती गर्लफ्रेंड आहेत?" आणि पुन्हा अतुलनं 4 बोटं वर केली. आणि आता तर अर्जुन सरांनी खूप आश्चर्याने डोळे मोठे केले आणि म्हणाले, "माय गॉड, याच्या 4 गर्लफ्रेंड आहेत आणि मला एक पण माहीत नाही. अतुल छिपा रुस्तम, दोस्त दोस्त म्हणतो आणि माझ्यापासून लपवून ठेवतो." आणि आता अतुलने 4ही बोटं खाली घेतली आणि त्याची एक मूठ केली आणि म्हणाला, "नेहा डार्लिंग, 0. अशी या बंद मुठीसारख्या माझ्या 0 गर्लफ्रेंड आहेत." आणि मग अंगठा आणि त्याच्या शेजारचं पोकळ बोट असं तयार केलं, 0 केला आणि त्या 0मधून अर्जुनकडे बघायला लागला. आणि अर्जुन हसला आणि नेहा म्हणाली, "अतुल, खरं खरं सांग, तू खोटं बोलतोस ना?" आणि अतुल म्हणाला, "नेहा जी, मेरे बच्चों की मम्मी जी और मेरी मास्टरनी जी." खरं खरं कसं सांगायचं की मी खोटं बोलतो की नाही? असं विचारून विचारून तू खरंच खोटं बोलायला लावशील मला. आणि नेहा म्हणाली, "अतुल, तू आधी घरी ये. अर्जुन सर असतील ना तिथं? मग त्यांना तन्वी मॅडमचा फोन नाही आला का? किती उशीर झालाय." आणि अतुल म्हणाला, "नाही ना आला. त्यांना कुठे जायचं आहे माझ्यासारख्या बायकोचा. अर्जुन सर इज व्हेरी हॅपी मॅन इन हिज मॅरिड लाईफ. त्यांची बायको त्यांना अजिबात डिस्टर्ब करत नाही." आणि नेहा म्हणाली, "आणि तू खूप सॅड आहेस का? आणि का सॅड आहेस तेही सांगून टाक. माझ्याशी लग्न झालं म्हणून?" आणि अतुल म्हणाला, "ये लो बाई, तूच बोललीस. नेहा, खरं खरं सांगू, खरंच तू माझ्या लाईफमध्ये आली आणि माझी लाईफ डिस्टर्ब झाली. तू मला शांतीत काही करू देतच नाही. फक्त दोन मुली झाल्या, त्याही शांततेत. बाकी तू मला काही करूच देत नाही." आणि नेहा म्हणाली, "आता तुला आणखीन काय करायचं होतं अतुल? एव्हरेस्टवर जाऊन झेंडा लावायचा होता का? आणि माझ्याशी लग्न नसतं झालं तर तू काय झालं असतं रे तुझं?" आणि अतुल म्हणाला, "माझ्या डोक्यावरचे केस राहिले असते. तुझ्याशी लग्न झालं आणि माझे केस गेले. किती टेन्शन देतेस." आणि नेहा म्हणाली, "अतुल, तुझे केस गेलेत ना डोक्यावरचे, ते माझ्यामुळे नाही, तुझ्या मित्रामुळे. तू त्यांच्या बिझनेसचं टेन्शन घेऊन करतोस ना काम रात्रंदिवस म्हणून. आणि सगळे आरोप माझ्यावर ढकलतोस का? आता तू घरी ये, दाखवते तुला गंमत." आणि अतुल म्हणाला, "नाही आलो तर?" नेहा म्हणाली, "मग कुठे जाशील?"
अतुल म्हणाला, मेरा फ्रेंड है ना, मैं उसी के साथ रहूंगा. अर्जुन सर, आपण दोघांनी थांबायचं नाही एकत्र. आणि नेहा म्हणाली, थांब थांब, तू ना त्यांच्याकडेच थांब. त्यांचीच फूस आहे तुला, म्हणून तू असा वागतोस आणि मला भाव देत नाहीस. आता तन्वी मॅडमना फोन करूनच सांगते आणि लगेच अर्जुन सरांना त्या फोन करतील. त्यांच्यामुळे तू खूप हवेत उडतोस ना. आणि अतुल म्हणाला, नेहा, आपल्या घरात आग लावून दुसऱ्याच्या घरात कशाला आग लावतेस? त्यांचं तरी आयुष्य नीट चालू दे. सतत सतत काड्या टाकण्याचं काम करतेस. नेहा आता चिडली आणि म्हणाली, अतुल, मी असली कामं करत नाही. आता तू घरी येस, तुला दाखवते गंमत, असं म्हणून तिनं फोनच ठेवला. आणि अतुलनं सुद्धा, हॅलो हॅलो नेहा, घाबरलीस का, असं म्हणून तिला हाका मारत होता. आणि अर्जुन सरांनी त्याच्या हातातून फोन बाजूला ठेवला आणि म्हणाले, एक डफर, तिनं ठेवला फोन. यार, किती छळतोस बायकोला. आणि अतुल हसून म्हणाला, अर्जुन सर, प्यार भी तो करता हो. आणि माहीत आहे, आजच्या आमच्या भांडणाचे सिलेदार तुम्ही आहात. आणि अर्जुन हसून म्हणाला, प्रत्येक बायको नवऱ्याच्या वागण्याला त्याच्या मित्राला जबाबदार धरते. पण काहीही होऊ दे, फ्रेंड फ्रेंड असतो आणि बायको बायको असते. बायको इथे असते, इथे, असं म्हणून अर्जुन त्याच्या हार्टकडे अंगठा करून दाखवत होता. आणि फ्रेंड फ्रेंड कुठे असतो, असं अतुलने विचारलं. आणि अर्जुन म्हणाला, फ्रेंड तिथेच असतो, पण बायकोच्या आधी असतो. आणि तनू आहे ना, डिफरंट आहे. ती कधीच म्हणत नाही की अर्जुन, अतुलमुळे असं वागलास तू. आणि अतुल म्हणाला, कारण त्यांना माहीत आहे त्यांचा नवरा त्यांच्या फ्रेंडपेक्षा बदमाश आहे. आणि आता दोघे हसत होते. आणि झालं इतक्यात अर्जुनचा फोन वाजला. आणि अर्जुन म्हणाला, यार अतुल, हवेपेक्षा ही बायको फास्ट आहे रे तुझी. लगेच काडी लावून रिकामी झाली. बघ, तनूला फोन केला असेल तिनं आणि तनूचा फोन आलाय मला. आणि आता अतुल म्हणाला, सर आधी फोन घ्या. आणि अर्जुनने फोन घेतला आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, वेर आर यू. आणि अर्जुन सर पटकन म्हणाले, तनू बेबी, मी हॉटेल पॅराडाईजमध्ये आहे. आज न्यू हॉटेल शोधलो, मीटिंग झाली, अतुलसोबत तिथे आलो आणि हा माझा 4था पेग आहे. आणि वा, क्या बात आहे. अर्जुन सर तर एकदम गुड स्टुडंटसारखे सगळं बोलले. आणि तन्वी चिडण्याऐवजी हसून म्हणाली, ओके बेबी, पण लवकर घरी ये, मी वाट बघते तुझी. आणि अर्जुन हसून म्हणाला, का, आज तू तुझ्या सुनेच्या मागे पुढे फिरत नाहीस का, तिच्या नवऱ्यापासून तिचं रक्षण करत? आज तनू बेबीला काही काम नाही वाटतं. आणि तन्वी हसून म्हणाली, अर्जुन, आज आर्यननं काय केलं माहीत आहे का? अर्जुन म्हणाला, काय केलं, पुन्हा गर्लफ्रेंड आणली ना घरी? तन्वी म्हणाली, तसलं नाही रे, आज त्यानं ते केलं जे मी प्रेग्नंट असताना तू माझ्यासाठी नाही केलं. आणि खरंच मला कळलं की तो स्वीटीची किती काळजी घेतोय. तो खूप प्रेम करतो स्वीटीवर. आणि अर्जुन हसून म्हणाला, अगं, त्याची तारीफ करणं बंद कर आणि आम्हाला तरी कळू दे त्यानं नक्की काय केलं. तन्वी म्हणाली, अर्जुन, स्वीटीला पाणीपुरी खाऊ वाटत होती आणि मी तिला बाहेर सोडत नव्हते, तर आर्यनने चक्क पाणीपुरीचा गाडा घेऊन आला तिच्यासाठी आणि सगळ्यांनाच बोलवलं आणि तिला ती स्ट्रीटवाली पाणीपुरीची फिलिंग देऊन पाणीपुरी खायला घातली. आणि त्यात सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे त्यानं ऋषीला सुद्धा हसून पाणीपुरी दिली आणि थँक्यू म्हणाला. आणि अर्जुन, तू माझ्यासाठी असं काहीच नाही केलं. आणि अर्जुननं मारला डोक्यावर हात आणि म्हणाला, मर गए. तनू बायका या अशाच असतात, रोज काही ना काही करून घेतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणतात, तू माझ्यासाठी काहीच नाही केलं. बेबी, तुला आठवतं का, 2-2 वेळा तू प्रेग्नंट राहिलीस आणि मी तुझ्यासाठी काय काय केलं? आणि तन्वी खांदे उचलून म्हणाली, कुठे काय केलं, काहीच नाही केलं. आणि अर्जुन म्हणाला, ओके, मग आता मी पण पाणीपुरीवाला बनतो, जर माझ्या बायकोला पाणीपुरी खाऊ वाटत असेल तर. आणि आता तन्वी लाजून म्हणाली, शटाप अर्जुन, हे वय आहे का आपलं? आणि अर्जुन म्हणाला, प्रेग्नंट राहिल्यावरच काहीतरी खाऊ वाटतं असं थोडीच असतं, असंही खाऊ वाटतं ना काही पण. तर बोल, तुला काय खायचं? आणि तन्वी म्हणाली, आधी तू ये ना घरी, मग सांगते. आणि अर्जुन म्हणाला, ओके बेबी, तू फोन ठेवला तर येतो ना. आणि तुला काय खायचं ते आत्ता लिहूनच ठेव, उद्या संडे आहे, तुझ्या आवडीचं उद्या सगळं करणार मी, असं म्हणून त्यानं फोन ठेवला. आणि अतुल डोकं खाजवत म्हणाला, तुमची बायको तर तुम्हाला ओरडलीच नाही, असं कसं शक्य आहे? नेहाचं आग लावण्याचं स्किल कमी पडलं बहुतेक.
आणि दोघेही खूप खूप हसत होते. त्याचा आवाज बाहेरपर्यंत आला आणि तिथं नयना आली की जितेंद्रला घेऊन. अतुल आणि अर्जुनला हसताना बघून ती तुच्छतेने म्हणाली, "धिस इज टू मच, ओल्ड ब्लडी मॅन." किती हसतात ना हे. "जितू तू आत्ताच जा आणि त्यांना सांग की हसू नका, हे पब्लिक प्लेस आहे." आणि जितेंद्र म्हणाला, "जाऊ दे ना बेबी, काय आपल्याला करायचं, प्रत्येकजण प्रत्येकाचा टाईम स्पेंड करतं." नैना म्हणाली, "पण असं कसं, मला त्रास होतो यांच्या आवाजाचा, नाहीतर तू टेबल तरी बदल. आणि तू प्रायव्हेट टेबल का नाही घेतला आपल्यासाठी?" आता प्रायव्हेट टेबलचे पैसे जास्त होते. आणि जितेंद्र म्हणाला, "बेबी अगो हेच टेबल परवडलं नाही, हॉटेल पण खूप महागडं आहे." नैना हाताची घडी घालून डोळे मोठे करत म्हणाली, "मग मी काय करू? आता तू हॉटेलचा पण हिशोब लावशील का?" जितू म्हणाला, "बेबी आपण नेहमीच वेगळ्या वेगळ्या हॉटेलमध्ये जातो ना, आणि प्रत्येक ठिकाणी प्राईस वेगळ्या असतात टेबलच्या." नैना म्हणाली, "हो, मला आवडतं नवीन ठिकाणी जायला, आणि तू माझा खर्च करायचास." इतक्यात अर्जुन आणि अतुलचा आणखीन मोठ्याने हसण्याचा आवाज आला. आणि आता तीच गेली आणि त्या दोघांकडे बघून म्हणाली, "एक्सक्यूज मी, तुम्हाला कळत नाही का, तुम्ही इतक्या मोठ्यानं का हसताय?" आणि अतुल हसत हसत म्हणाला, "भाई आपको क्या ऐतराज है, आम्ही आमच्या कंपार्टमेंटमध्ये बसलोय आणि सेपरेट आहे." आणि ती म्हणाली, "ऐतराज मला नाही, सगळ्यालाच आहे." आणि अर्जुन म्हणाला, "ओके, मग बाकीचे कोणीच का नाही आले, फक्त तूच का आली? आणि जर त्रासच होत असेल तर मग तू दुसरीकडे जाऊन बस. तुझ्या आधी आम्ही इथे आलोय, आणि आम्ही प्रायव्हेट प्लेसमध्ये आहोत, ज्याचे आम्ही एक्स्ट्रा पैसे भरतोय." आणि नैना म्हणाली, प्रायव्हेट प्लेसमध्ये आहात म्हणूनच म्हणते, तुमचा आवाज प्रायव्हेट ठेवायचा ना. इतका मोठ्यानं हसायची काय गरज आहे? हसायचं असेल तर घरी जाऊन हसा ना." असं नैना आवाज वाढवून म्हणाली. आणि अतुल चिडला आणि मला, "ए बघ मुली, सध्या तू मोठ्यानं बोलतेस, आणि कुणासमोर बोलतेस माहीत आहे का?" आणि नैना म्हणाली, "तुम्ही कुणी का असेना, मला काय करायचं, फक्त तुम्ही शांत बसा." इतक्यात अर्जुनने अतुलच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "अतुल शांत बस." आणि अतुल आता शांत होता आणि म्हणाला, "अर्जुन सर, काय उद्धट मुलगी आहे, मी तर पहिल्यांदाच बघतोय." आणि अर्जुन म्हणाला, "माझ्या तनुपेक्षा कमीच." आणि अतुल म्हणाला, "नाही नाही, माझ्या नेहापेक्षा कमी." आणि पुन्हा दोघे हसत होते, बदमाश कुठले. आणि नैना म्हणाली, "हे बघा, मी उद्धट नाही तर तुम्ही मॅनर्सलेस आहात." अँड ओ माय गॉड, असे शब्द अर्जुन सर आणि अतुलला तेही पहिल्यांदाच असं काहीतरी ऐकायला मिळत होतं. आणि अर्जुनने तिच्यावर डोळे रोखले. हातात ड्रिंकचा ग्लास तसाच होता, त्याच हाताचं बोट तिला दाखवून म्हणाला, "लिसन, डोंट गेट अँग्री मी. तू मुलगी आहेस म्हणून गप्प आहे, आम्ही तुला डिस्टर्ब करायला आलो नाही, तर तू आम्हाला डिस्टर्ब करायला आलेली आहेस. अँड नाव गेट आउट." आणि ती नैना बिंडोक अजूनही तिथेच थांबली आणि तरीही नाक फुगवून म्हणाली, "तुम्ही मला ओळखत नाही, मी कपूर इंडस्ट्रीची CEO, त्यांची मुलगी आहे." आणि डोळे मोठे करून खूप आश्चर्य वाटल्यासारखं करत अतुल म्हणाला, "ओ आय सी, अच्छा, ते कपूर होय." आणि पुन्हा हळूच म्हणाला, "कोण कपूर? ऐसे कपूर डपूर हजारो मिलते हैं हमें रोज." आणि पुन्हा दोघं हसायला लागले. आणि आता खरंच त्या दोघांना चढली होती. नैनाचा आता अपमान झाला आणि नैना वैतागूनच गेली. आणि मॅनेजरला म्हणाली, "मॅनेजर, त्या 2 माणसांना तुम्ही सांगता की नाही, किती मोठ्याने हसतात, इतरांना प्रायव्हसी मिळू देतच नाहीत. तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना समज द्या किंवा इथून घालवून द्या." आणि मॅनेजर म्हणाले, "सॉरी मॅडम, ते आधी आले आहेत, मी त्यांना बोलू शकत नाही. तुमच्यासाठी दुसरं टेबल देऊ का त्यांच्यापासून दूर?" आणि नैना त्याला चिडून म्हणाली, "नो थँक्यू, त्यापेक्षा आम्ही हॉटेल बदलतो." असं म्हणून हॉटेलमधून बाहेर गेली आणि समोरच असलेल्या आणखीन महागड्या हॉटेलमध्ये गेली. आणि जितेंद्रने पुन्हा त्याचा खिसा बघितला. हिच्या अशा नखऱ्यांनीच त्याची अख्खी सॅलरी संपून जायची आणि पुन्हा तिच्याच वडिलांसमोर भीक मागायची पाळी यायची. मग रात्री खूप उशिरा आता अर्जुन घरी आला. उद्या संडे असल्यामुळे निवांत पडला. अतुलही घरी आला आणि मधू अजून जागीच होती. ती अतुलसाठी दरवाजा उघडून म्हणाली, "डॅड, इतका उशीर करतात का?" अतुलनं त्याचं खांद्यावरचं ब्लेझर काढलं, सोफ्यावर फेकलं आणि सोफ्यावर बसला.
मधू खाली बसली आणि त्याचे शूज काढायला लागली आणि तिच्या खांद्यावर त्यानं हात टाकला आणि तोंडावर बोट ठेवून म्हणाला, मधू तोप का गोला का आहे? मधू हसली आणि म्हणाली, ती झोपली. अतुल म्हणाला, मग तू ही झोप का जागतेस? मधू म्हणाली, काही नाही डॅड, असंच. आणि मग अतुल तिला म्हणाला, असंच नाही हां मधू, तरुण मुलं अशी जागायला लागली की नक्कीच काहीतरी असतं आणि आमच्यासारख्या म्हाताऱ्यांच्या जीवाला घोर लागतो. बच्चा, आता तुम्ही फक्त राहिलात विदाऊट मॅरेजचे. नाही, तसं काही असेल तर सांगून टाका, मग देऊया बार उडवून. मधू म्हणाली, डॅड खरंच नाही, असं काही असेल तर आधी तुम्हाला सांगणार. आणि आता झोपा. आणि रूममध्ये जाता जाता अतुल मधूला म्हणाला, मधू सकाळी माझ्या रूममध्ये नक्की चेक करायला ये बरं का, मी आहे की नाही. ती म्हणाली, काय झालं डॅड, असं का बोलता? अतुल म्हणाला, कारण मी तुझ्या मम्मीसोबत खूप मोठा पंगा घेतला आहे फोनवर, ती नक्कीच माझा वध करणार. आणि मधू खूप हसली आणि म्हणाली, येते हां डॅड, नक्की येते. आणि मग अतुल गेला आणि नेहाच्या शेजारी गुपचूप झोपला. नेहानं आता कूस वळवली आणि झोपेतच त्याच्या अंगावर हात टाकला आणि त्यानंही तिला हसूनच जवळ घेतली आणि हळूच तिच्या कानात म्हणाला, नेहा डार्लिंग, मी आलोय, तुम्हाला गंमत दाखवणार होती ना. आणि तिने झोपेतच त्याच्या गळ्याजवळ हात नेला आणि म्हणाले, अतुल आय विल किल यू, आणि पुन्हा झोपली. आणि आता इकडे नैना अतुल आणि अर्जुनचा राग येऊन खूप ड्रिंक करून नास धूस करून घरी आली होती. जितेंद्रला ती ऐकतच नव्हती आणि दारूच्या नशेत सतत धमक्या द्यायची, मी माझ्या डॅडनं सांगून त्या दोघांना बघून घेईन वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यातच संग्रामचा सुद्धा तिला मघाशीच राग आला होता जातानाच, आणि संग्रामचं नावसुद्धा घेऊन ती बडबडत होती. आणि आता नक्कीच सगळा राग बिचाऱ्या संग्रामवर निघणार होता. आणि रात्रीचीच घरी जाऊन जितेंद्रला ती म्हणाली, तुझ्या भावाला आत्ताच्या आता इथे बोलव आणि त्याला माझी चप्पल उचलायला सांग. जितेंद्र म्हणाला, नैना अगं तो झोपला असेल. नैना म्हणाली, मग मी काय करू? तू त्याला बोलवतोस की नाही की मी माझ्या डॅडीला फोन लावू? जितेंद्रने नाईलाजाने रात्रीच संग्रामला हाक मारली. संग्राम बिचारा थकून झोपला होता आणि झोपेत त्यानं दरवाजा उघडला आणि म्हणाला, काय झालं? जितेंद्र म्हणाला, तुला सांगितलं ना संग्राम, तिला रागाला घालवू नकोस, आता ती खूप चिडली आहे, आता ती देईल ती शिक्षा तुला घ्यावी लागेल. आणि संग्राम आता तिच्याकडे गेला आणि म्हणाला, काय झालं? आणि त्याची ती ताट मान बघून तिला राग आला आणि ती म्हणाली, तुझा हा ब्लॅक फेस आधी खाली घे. तुझा भाऊ माझ्यासमोर जसा वागतो ना तसंच तूही वागायचं. चल माझी चप्पल उचल. संग्रामला आता राग आला, खूप राग आला, पण तरीही जितेंद्रच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि त्यानं गुपचूप तिची चप्पल उचलून तिथं ठेवली आणि निघून गेला. आणि ती नैना म्हणत होती, अशीच त्या 2 ओल्ड मॅनला सुद्धा माझ्या डॅडनं सांगून माझी चप्पल उचलायला लावणार. अँड ओ माय गॉड, हे स्वप्न बघण्यासाठी नैना जिवंत राहील का? अर्जुन आणि अतुलला चप्पल उचलायला लावणार का? बघूया पुढे काय होईल. मग इकडे सकाळ झाली, संडे होता. तन्वीनं अर्जुनकडे फरमाईश करण्यासाठी लिस्टच करून ठेवली होती. आणि मग नेहमीच संडेचं रुटीन सुरू असतं तसं सुरू होतं. सकाळी सकाळी जिम. तिथे दोघेही बापलेक डिप्स काढत होते. स्वीटी आणि तन्वी दोघांसाठी दूध घेऊन आल्या आणि घामाने भिजलेली पाठ पुसताना आर्यन म्हणाला, डॅड, किती बरं झालं असताना जर माणसाला त्याची पाठ दिसली असती. मग मी पण ओळखू शकलो असतो की त्या फोटोत मी नाही. तुम्ही किती हुशार आहात ना डॅड. आणि मॉम, तुला का नाही ग दिसलं? अर्जुन हसून म्हणाला, तुझ्या मॉमला चिडल्यावर काही दिसतं का? जन्म देऊन तिनं ओळखलं नाही की आपल्या मुलाचा बर्थमार्क आहे की नाही. आणि टायगर, पाठ दिसते बरं का, जरा मागे बघ. आणि आर्यनने आता रिअली असं म्हणून मागे बघितलं. इतक्यात अर्जुन सरांनी तन्वी मॅडमचा किस घेतला. ते स्वीटीनं बघितलं आणि ती हसायला लागली. आणि आर्यन पुन्हा म्हणला, डॅड, नाही दिसली पाठ. आणि अर्जुन त्याची फिरकी घेत म्हणाला, नाही दिसली का? अरे यार, याचा अर्थ तुझ्या पाठीला डोळेच नाहीत. तसे आता सगळे हसले आणि आर्यन म्हणाला, डॅड, तुम्ही मला उल्लू बनवताय? आणि स्वीटी हसली आणि म्हणाली, आर्यन, तुला ते उल्लू बनवत नाहीत तर तू ऑलरेडी उल्लू बनला. आणि आता आर्यनला काहीच नाही कळलं आणि पुन्हा सगळे हसत होते. आणि आर्यन म्हणाला, उल्लू बनवलं, पण ते कसं? आणि अर्जुन म्हणाला, हे बघ असं असं म्हणून त्यानं पुन्हा त्याच्यासमोर तन्वीचा किस घेतला आणि तन्वीने लाजून डोक्यावर हात मारला.